नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त घरामध्ये स्वामींनी भजन करून घेतलं. तर या दिवशी स्वामींची पूजा कशी झाली, भजन कसा घडला, स्वामींना नैवेद्य काय दाखवला, स्वामींची आरती कोणती केली, तर हा संपूर्ण दिवस गुरुपौर्णिमेचा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. गुरुपौर्णिमा या दिवसाची आपण किती दिवसापासून वाट बघत होतो. किती आपल्याला उत्सुकता होती या दिवसाची. तर मला तर खूप उत्सुकता होती, कारण या दिवशी घरामध्ये भजन होणार होतं आणि भजन हे मला खूप आवडतं घरामध्ये केलेलं. तर आदल्या दिवशीच स्वामींना सोनचाफ्याचा हार करून घ्यायचा होता. असा सोनचाफ्याचा हार इथे मिळत नाही. मी चाफ्याची फुले सुट्टी घेते आणि मग त्यांना जशा पद्धतीने मला हवा आहे तशा पद्धतीने त्यांना सांगते, की त्यामध्ये थोडी तुळशीची पानं घाला आणि निशिगंधाची फुले घालून तुम्ही हार बनवून द्या. तर आदल्या दिवशी त्यांना मी तशी ऑर्डर देऊन आले आणि हार तयार होऊन आदल्या दिवशीच आपल्या घरी आला होता. तर संध्याकाळी थोडंफार घरामध्ये डेकोरेशन केलं. डेकोरेशनवाल्या दादांनी जे पाठीमागचं आहे ते डेकोरेशन त्यांनी केलं आणि समोरचं जे पिवळ्या कलरचा पडदा वगैरे, पिवळ्या कलरची फुलांची लटकन तुम्हाला दिसतायत, तर ते मी केलेलं आहे घरामध्ये. ऑनलाईन मी Mishoवरून ते पिवळ्या कलरचे पडदे, ते स्टँड वगैरे सगळं मी मागवून घेतलं होतं. अगोदर सगळी तयारी करून ठेवली होती. बहुतेक स्वामींना कळालं असेल, की हे डेकोरेशन तुला काही आवडणार नाही. यामध्ये तू हे ॲड कर. आणि खरंच मला ते पाठीमागचं जे डेकोरेशन होतं ना, तर ते खूपच मोठं झालं होतं. त्यांना फक्त 3.5-4 फुटाचं आणा म्हणून सांगितलं होतं, तर त्यांनी 6.5-7 फुटाचं डेकोरेशन त्यांनी घेऊन आले. तर मला ते स्वामींची मूर्ती कशी छोटी आहे आणि ते डेकोरेशन खूप मोठं झालं. तर मी त्यामध्ये ते पडदे वगैरे लावून खूप छान पद्धतीने असं डेकोरेशन केलं. तर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन नक्की कमेंट करा. तर डेकोरेशन वगैरे तयारी आदल्या दिवशीच रात्री करून ठेवली होती. 10-10:30 वाजले डेकोरेशन तयारी करेपर्यंत. तर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी म्हटलं आपलं जे वाचन आहे, ते वाचन संपवायचं. कारण की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा शेवटचा दिवस होता. तर शेवटच्या दिवशीचं जे काही वाचन होतं, तर ते वाचन अगोदर केलं. म्हणजे सगळ्यात आधी स्वामींचा अभिषेक घातला. स्वामींची छान अशी पूजा केली. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे चरण धुवून आपण त्यांची मनोभावे सेवा करावी असं म्हटलं जातं. तर आपले गुरु हे आपले स्वामीच आहे. तर त्यांना छान असा अभिषेक केला. त्यांच्या पायांवरती तीर्थाभिषेक केला आणि स्वामींना हिनातर, चंदन, अष्टगंध हे लावून स्वामींची छान अशी पूजा केली. आणि हा विष्णू टिळक जो तुम्ही बघताय, तर तो मला खूप आवडतो स्वामींच्या कपाळावर लावण्यासाठी. खूप छान गोड दिसतात स्वामी असं मला वाटतं या टिळ्यामध्ये. तर यामुळे मी स्वामींना टोपीसुद्धा घातली नाही आणि टोपीपेक्षा मला त्यांचं जे आहे ना, आहे असं स्वरूप मला खूप छान वाटतं टोपी घालण्याशिवाय. बघायला खूप गोड असे वाटतात असं बघितल्यावर स्वामी. तर जी काही पूजा होती, अभिषेक होता स्वामींचा, तो सगळा मी करून घेतला. या दिवशी स्वामींचा अभिषेक हा गंगाजलाने केला. स्वामींच्या पायावरती वगैरे गंगाजलाने अभिषेक स्वामींचा करून निवांत झाले. मग वाचनासाठी बसले. कसं होतं ना, पाठीमागची काही जर कामं राहिली, तर मग वाचनामध्ये लक्ष लागत नाही आणि शेवटचे जे काही अध्याय होते, तर ते वाचून घेतले. शेवटचे पण अध्याय खूप छोट्या-छोट्या अशा कथा आहेत. तर त्या वाचताना पण खूप छान वाटत होतं. स्वामींनी केलेल्या लीला, एकेकांचं केलेलं उद्धार, एकेकांच्या केलेल्या मनोवांछित इच्छा. तर अशा छोट्या-छोट्या कथा शेवटच्या अध्यायामध्ये आहेत. या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये ना आपल्याला खूप काही शिकण्याचं आहे. ज्यांच्या तक्रारी असतात ना, की माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही, मी तर व्यवस्थित आहे, मी कोणाचा कधी वाईट विचार सुद्धा करत नाही, करण्याचं तर लांबच राहिलं, तर माझ्याबरोबरच हे का घडते? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये मिळेल. आपल्याला का हा त्रास भोगावा लागतो? आपण कुणाचंही वाईट केलं नाही, तरी सुद्धा आपल्याला हा त्रास का भोगावा लागतो? आपल्या इच्छा का पूर्ण होत नाही? आपण एवढ्या सेवा करतो, तरी सुद्धा स्वामी आपल्याकडे का बघत नाही किंवा का त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होत नाही? असं ज्या भक्तांना वाटतं ना, तर त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत नक्की वाचावं. तर श्रीपाद श्री वल्लभ हे ग्रंथ जे आहे,
हे मी पिठिकापुरम मधून मागवलेलं होतं. काही इथल्या बायका गेल्या होत्या पिठापुरमच्या दर्शनासाठी, तर तिथून मी त्यांच्याकडनं हा ग्रंथ मागवलेला आहे. आणि जर तुम्हाला हा ग्रंथ हवा असेल तर लोकल कोणत्याही पुस्तकांच्या शॉपमध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. नाहीतर तुम्हाला नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी आपण जे म्हणतो, तिथे तुम्हाला हा ग्रंथ सहज मिळून जाईल. या ग्रंथाची प्राइस आहे ₹200. तर हा ग्रंथ मला भेट आलेला आहे. म्हणजे त्यांनी काही पैसे घेतले नाही या ग्रंथाचे. पण या ग्रंथाचं जे वैशिष्ट्य आहे ना, हे ग्रंथ पूर्णपणे मराठीमध्ये आहे आणि हरिभाऊ निटुरकर यांनी लिहिलेले हे आपल्या बोलीभाषेत मराठीमध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ वाचण्यासाठी सोपा आहे, समजण्यासाठी देखील खूप सोपा आहे. याआधी मी दिंडोरी प्रणीत जे होतं श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, तर त्याचं वाचन मी केलं होतं पारायण. पण यावेळी स्वामींनी या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करण्याची संधी स्वामींनी दिली, ही सेवा करवून घेतली. तर त्यामुळे स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तर मी जी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका. तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल, तर ते ग्रंथ तुम्ही हरिभाऊ निटुरकर प्रणीत जे काही ग्रंथ आहेत तेच वाचा. दिंडोरी प्रणीत ग्रंथ वाचू नका. कारण की त्यामधलं काही सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि असं म्हटलं जातं की उद्यापनाच्या वेळी म्हणजे हे ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला बाप्पन्नाचार्युलू महाराजांच्या 33व्या काय 36व्या पिढीकडून आपल्याला पिठापुरमचा नाही गाणगापुराचा प्रसाद आपल्याला मिळतो. तर बघूया आता स्वामी काय लीला करतात. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे. दत्त महाराजांची मूर्ती अनघालक्ष्मी सहित आणि स्वामींची जी काही मूर्ती आहे ती इथेच मी मांडली चौरंगावरती. त्याचबरोबर ग्रंथ देखील पूजेमध्ये ठेवलेला होता आणि त्याचबरोबर पानाची देखील मांडणी इथे केलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हटलं माझं गुरुपद घेण्याचं राहूनच जाणार परत गडबडीत. तर सगळ्यात आधी मांडणी वगैरे स्वामींची झाल्यानंतर मी गुरुपद घेतला. गुरुपद कशा पद्धतीने घ्यायचा यावर तर व्हिडिओ मी अपलोड केलेलाच होता. तर तशाच पद्धतीने मी देखील स्वामींचा गुरुपद घेतला. स्वामींना म्हटले की कायमस्वरूपी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून स्वामी तुम्ही भरभरून सेवा करून घ्या. अशा पद्धतीने स्वामींना सांगून मी गुरुपद घेतला. आता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये ना दत्त महाराजांचं एक वैशिष्ट्य मला म्हणजे यामध्ये दिसून आलं की त्यांना अन्नदान हे खूप आवडतं. तर प्रत्येक वेळी दत्त महाराज हे अन्नदान करत होते. तर माझ्याकडूनही मला वाटलं की स्वामींना अन्नदान करून घ्यायचं असेल, त्यामुळे मला ही सद्बुद्धी स्वामींनी दिली की अन्नदान आपण करूया. एक 50 बराच माणसांचं स्वयंपाक बनवून आपण अन्नदान करायचं. तर तशा पद्धतीने आम्ही ठरवलं मिस्टरांनी आणि मी. आणि तसं नियोजन होतं आजच्या दिवशीचं. तर त्यामुळे मी घरामध्ये फक्त पिवळा भात जो स्वामींना आवडतो केशरी भात, आपल्या हातचं काहीतरी स्वामींना खायला द्यायचं म्हणून मी स्वामींना केशरी भात बनवून त्याचा नैवेद्य घरामध्ये स्वामींना दाखवला. बाकी जे काही होतं ते आचार्यांकडून करून घेतलं होतं. मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी, भजी, पापड असा मेनू होता. तर त्याचा देखील आणि गव्हाची खीर त्याचा देखील नैवेद्य स्वामींना दाखवला. त्याचबरोबर जे काही मिठाई, लाडू वगैरे जे काही माझ्या यथाशक्तीने माझ्याकडून होईल, तेवढं मी स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. आपण कोण आहे त्यांना काही खाऊ घालणारे किंवा त्यांना कुठल्या काही वस्तू आणून देणारे, सगळे करून घेणारे तेच आहेत. तर त्यांची जी इच्छा त्यांना खायचं असेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून स्वामींनी मागून घेतल्या असतील. केशरी भात स्वामींना आवडतो, तर केशरी भात देखील स्वामींना खायचा असेल, तर माझ्याकडून स्वामींनी करून घेतलं असेल. आपण शून्य मात्र आहोत, करून घेणारे हे स्वामी आहेत. तर बरोबर 12ची वेळ 12 ते 12:30ची वेळ मी सगळ्यांना दिली होती जेवणाची. तर बरोबर 12 वाजता मी स्वामींची आरती केली. तर 12 वाजता स्वामींची आरती झाल्यानंतर ना, आरती करायच्या अगोदर मला गहीवरून येत होतं, मला रडू येत होतं अक्षरशः. कारण की पहिल्यांदाच एवढं मोठं सगळं स्वामी करून घेत होते. एवढं मोठं हे डेकोरेशन, एवढ्या माणसांचं जेवण घरामध्ये. तर खूप गहीवरून येत होतं मला. खूप म्हणजे रडू येत होतं. वाटत होते की स्वामींची केवढी कृपा, की स्वामी हे सगळं आपल्या घरात करवून घेत होते. आणि जेव्हा मी पहिल्यांदा स्वामींच्या सेवेमध्ये बसले ना, तेव्हा मला माझं एक स्वप्न होतं. आता जे काही स्वामी करवून घेत आहेत माझ्याकडनं, हे एक माझं स्वप्न होतं, की आपल्याही घरामध्ये स्वामींची अशा प्रकारे पूजा व्हावी. आपल्याही घरामध्ये स्वामींचं भजन व्हावं. आपल्याही घरामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी माणसं यावी. तर असं खूप मनामध्ये इच्छा होती. मला वाटत होतं, की हा स्वप्न कधी पूर्ण होणार नाही.
कारण की स्वामींची सेवा आमच्या घरामध्ये कोणीच करत नव्हतं. माझ्यापासूनच या सेवेची सुरुवात झाली. सासरे आमचे नामस्मरण स्वामींचे करत होते. कधी-कधी दर्शनासाठी जात होते. फक्त एवढंच. पण घरामध्ये कधी सेवा, स्वामींची पूजा, भजन हे कधीच झालं नाही. तर माझं ते एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात मी बघत आहे किंवा प्रत्यक्षात स्वामी हे सगळं करून घेत आहे. तर मला ते त्या दिवशी खूप रडू येत होतं. कसंबसं मी रडू आवरलं आणि स्वामींची छान अशी आरती केली. सगळ्यांना स्वामींची आरती दिली. आणि तसं बघायला गेलं तर ना, तर या श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचे जे उद्यापनाच्या वेळी ना, 11 गृहस्थांना आपल्याला जेवू घालायचं असतं. तर म्हटलं आता 11 गृहस्थ तर आपल्या घरामध्ये म्हणजे जेंट्स तर तसे आपल्याला आता सापडणार नाहीत. आता काय करायचं म्हटलं, आता करवून घेणारे हे स्वामी आहेत. स्वामींना म्हटलं, "स्वामी तुम्हाला कुणाला बसवायचं आहे त्यांना तुम्ही बसवा. आधी जेंट्स बसवायचे की लेडीज बसवायचे, 11 बसवायचे की किती बसवायचे हे तुमचं तुम्ही बघा." म्हटलं, "स्वामी जे दर्शनासाठी येतील पहिल्यांदा तर त्यांना तर आपण बसवू शकत नाही." तर म्हटलं, "स्वामी जे येतील त्यांना मी बसवणार." तर सगळ्यात पहिली पंगत बसली ती स्त्रियांची. तर आमच्या घरातल्या ज्या काही स्त्रिया होत्या ज्यांना आमंत्रण दिलं होतं, त्या सगळ्या आल्या होत्या. तर त्यांना जेवू घातलं. त्यांच्यानंतर मग जेंट्सना आम्ही जेवणासाठी बसवलं. म्हटलं स्वामींची इच्छा, स्वामींच्या इच्छेप्रमाणे जे काही होते ते स्वामींच्या इच्छेप्रमाणे घडते. तर सगळी स्वामींची इच्छा म्हटलं आपण काही त्यात करू शकत नाही. तर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग 5 वाजता संध्याकाळी मग भजनाला सुरुवात केली. भजनी मंडळी ज्या बायका होत्या, तर त्या 5 वाजता आल्या होत्या. तर 5 वाजता त्यांनी भजनासाठी सुरुवात केली. भजन ही खूप छान केलं त्यांनी. फक्त एवढीच खंत वाटली, की खूप जास्त वेळ भजन करू शकल्या नाही. त्या म्हटल्या, की काहींचे वयस्क आहेत बायका आणि पावसामुळे जर तब्येत बरोबर नाही त्यामुळे त्या काही जास्त वेळ भजन त्यांनी केलं नाही. तर म्हटलं ही पण स्वामींचीच इच्छा म्हटलं. त्यांना जेवढं करवून घ्यायचं असतं, काय करायचं असतं, हे ते करवून घेतातच. आपण काही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तर भजन पण खूप छान झाले. खूप छान स्वामींची गाणी त्यांनी म्हटली आणि टाळ वगैरे खूप छान वाजवतात त्या. खूप सुंदर असा आवाज येतो त्यांचा. ऐकल्यावर आपले कान तृप्त झाल्यासारखं आपल्याला वाटतं. आता स्वामी प्रकट दिनाला देखील घरामध्ये भजन होतं, तर त्याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तोही तुम्ही बघू शकता. तेव्हा देखील भजन अप्रतिम असं भजन स्वामींनी करवून घेतलं घरामध्ये. तर तुम्हीही कधी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त म्हणा किंवा दत्त जयंतीला, श्रावणमध्ये, असं गुरुपौर्णिमेला कधी तुम्ही किंवा इतर कोणत्याही दिवशी गुरुवार धरून तुम्ही स्वामींचं घरामध्ये भजन करू शकता. 1 तास, 2 तासाचं जरी जरी भजन केलं ना, तरी बास होतं. कारण की तास 2 तासाचंच भजन या बायका भजनी बायका करत असतात. तर खूप छान वाटतं आणि घ्यायला त्याचे पैसे पण त्यांनी जास्त काही घेत नाही. आपण जेवढे देईल तेवढेच पैसे ते घेतात. पण कसं होतं ना, आपण स्वामींना जे आवडते ते जर केलं, तर स्वामी जास्त आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना जे आवडते तेच आपण त्या दिवशी करायचं. स्वामींना भजन हे अत्यंत प्रिय आहे. जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते, तेव्हा त्यांचे भाविक भक्त हे स्वामींचे अभंग म्हणायचे आणि भजन करायचे स्वामींच्या समोर आणि स्वामी ते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. त्यांच्या इष्टदेवतेच्या रूपात, त्यांच्या कुलदेवतेच्या रूपात त्यांना दर्शन सुद्धा स्वामी देत होते भजनाच्या वेळी. तर स्वामींना भजन खूप आवडतं. तर त्यामुळे म्हटलं, की या गुरुपौर्णिमेला आपल्या घरामध्ये भजन झालं पाहिजे. स्वामींना जे आवडते तेच आपण या दिवशी करायचं. तर तासाभराचं का होईना आता स्वामींचीच इच्छा म्हटलं, होऊ दे म्हटलं घरामध्ये भजन. छान असं घरामध्ये भजन झालं संध्याकाळी. त्यानंतर स्वामींची आरती केली. आरतीचा काही व्हिडिओ शूट झाला नाही, कारण की गडबडीत मुलींना सांगितलं होतं, त्यांनी काही व्हिडिओ शूटच केला नाही. त्यामुळे आरती करताना देखील घर अगदी स्वामीमय झालं होतं. खूप छान तो क्षण वाटत होता आरतीचा, कारण की भजनी मंडळी बायकासुद्धा होत्या. त्या टाळ वाजवून आरती करत होत्या. खूप छान वाटलं तो क्षण. खूप मस्त वाटत होता. तर ते काही व्हिडिओमध्ये शूट झालं नाही. तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेची जी काही सेवा आहे, पूजा आहे, ती स्वामींनी घरामध्ये करवून घेतली. तर तुमच्याकडून ही स्वामींनी काय सेवा केल्या? गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हालाही काही संकेत दिले असतील स्वामींनी, तर नक्की कमेंट करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? स्वामींची सेवा, स्वामींचं भजन हे तुम्हाला कसं वाटलं? नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ